एक बलाढ्य संघ आहे. योगेश पाटील असतील, अमोल पाटील, अमर ठाकूर या संघामध्ये आहेत. अनिकेत पाटील, करण ठाकूर, रितेश म्हात्रे, रिद्धेश पाटील ही संपूर्ण स्टारकास्ट आहे. दुसऱ्या बाजूला आदर्श पडले, हर्षल पाटील या संघामध्ये आहेत. रोहन म्हात्रे, ऋतिक कुंभार, रोहन म्हात्रे आणि ऋतिक कुंभार ही जोडी. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑन साइडला, स्लॉक स्वीप पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. थँक यू सो मच. निहाल 11 सोनारपाडा टीमचे पुरस्कर्ते काका पावशे यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅकपुढला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 6. या 20 फटका फसला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल झालाय ड्रॉप. करण ठाकूर होते मिड ऑफला आणि हा झेल सोडलाय. मांगरूळ गावचे समाजसेवक चेतन पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतोय या सामन्यामध्ये आहे आणि इथे मात्र एक सोपा झेल सोडलाय रोहन म्हात्रेचा. धावसंख्या आहे 7. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. क्या बात है, क्या बात है. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. अनिकेत पाटीलने या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण स्वागत करूया नेवाली गावचे समाजसेवक उद्योजक शंकर शेठ भोईर साहेबांचं. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसपी ग्रुप चषकामध्ये. चौकार येतोय फलंदाज ऋतिक कुंभारच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 11. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. आदर्श पडली या टीमला. क्या बात आहे. प्रचंड वेग, प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतो हा डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आदर्श क्रिकेट संघ पडले या संघाची बिनबाद 11. लावून घ्या अमोल पाटील. बघा जास्त वेळ घेऊ नका. यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना, जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या सामन्यामध्ये गावदेवी काकडवाल या संघासमोर फाईट करेल क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आणि तो सामना बक्षीस पात्र असेल. बक्षीस पात्र सर्व सामने क्वार्टर फायनलचे 4 सामने, 3 सामने यादी नक्की शेवटच्या बॉलवरती फिनिश झालेत. 2 वेळा नक्कीच ब्राह्मण करवले संघाने गोल्डन षटकार लगावून क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल जिंकले. डावलपाडा संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या रात्रीमध्ये. त्यांनी देखील शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला होता. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. अनिकेत पाटील होते. धावसंख्या 12. रोहन म्हात्रे आणि ऋतिक कुंभार ही जोडी आहे.
रोहनचा एक झेल सोडलाय. यावेळी शॉर्ट अंबुल गेले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अनिकेत पाटील आणि हा रिले झेल पकडलाय. क्या बात आहे. ज्याप्रमाणे आपण IPL इंटरनॅशनल लेवलला क्षेत्ररक्षण पाहतोय त्याचप्रमाणे हा झेल पकडलाय अनिकेत पाटील आणि प्रथमने फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. लागतोय हा पहिला धक्का. फलंदाज ऋतिक कुंभार बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन येतोय प्रथम म्हात्रे येत आहेत. अप्रतिम झेल पकडला अनिकेत पाटील यांनी आणि पहिला धक्का लागलाय 12 या धावसंख्येवरती. क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा सुरू आहे. SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय कॅच ऑफ द टुर्नामेंट. क्या बात है, क्या बात है. रिद्धेश पाटील इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं ही त्याची खासियत आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता रिद्धेश पाटील मध्ये आहे. आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनवल्या होत्या. यावेळी बिग हिट केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. पडले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. मॅच धावसंख्या आहे 18. 1 बाद 18 ही धावसंख्या आहे. षटकार येतोय फलंदाज प्रथम म्हात्रेच्या बॅट मधून. हा प्रथम षटकार येतोय. एक षटकार रोहन यांनी लगावलाय आणि एक षटकार प्रथमने लगावलाय. या इनिंग मध्ये धावसंख्या 18 आहे. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर 3 सामने अजूनही खेळवायचे आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पडले गावचे उद्योजक तुकाराम म्हात्रे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. फलंदाज प्रथम म्हात्रेने खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आदर्श पडले. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आदर्श क्रिकेट संघ पडले या संघाची 1 बाद 24.
चा बाहुबली अमर ठाकूर येतोय या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहन आहे. एक षटकार नक्कीच लगावलाय त्याने या इनिंग मध्ये आणि एक जीवनदान देखील मिळालाय. मिड ऑफला झेल ड्रॉप केला होता करण ठाकूरने. या विस्फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल अनिकेत पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. आदर्श पडली या संघाला. रोहन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. डावखुर या त्याचा एक विस्फोटक फलंदाज तेजस म्हात्रे येतोय चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. अमर ठाकूरने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे रोहन म्हात्रेची. 3 षटकांचा सामना आहे आणि हे शेवटचं षटक सुरू आहे अमर ठाकूरचं. एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. ग्रामीणचा बाहुबली. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. पहिले दोन्ही चेंडू आलेत निर्धाव. त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे अमर ठाकूरने. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक अमोल पाटील आणि गलीमध्ये योगेश पाटील आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. आदर्श पडले या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धाव बनवल्या होत्या आणि या तिसऱ्या आणि अंतिम षटकामध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. दोन्ही पंच एकत्र येत आहेत आणि काहीतरी चर्चा करतायत. योगेश पाटील नक्कीच शॉट थर्डमॅनला आहेत गलीमध्ये. नक्कीच पंच निर्णय आपण द्यायचा आहे. 1 फॉर दी ओव्हर फर्स्ट बाउन्सर. त्यामुळे थोडेसे योगेश पाटील देखील नाराज आहेत. गलीमध्ये मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे. अमर ठाकूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथम आहेत. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होते. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. या अंतिम षटकामध्ये या स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय अमर ठाकूर. पूर्णपणे शांत ठेवलंय. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधील. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. झेलची शक्यता असेल आणि आता मात्र हा झेल पकडलाय करण ठाकूरने. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. प्रथम म्हात्रे बॅक टू द पवेलियन. मॅच अवघी 1 धाव आली आहे 5 चेंडूंमध्ये आणि 2 विकेट महत्वाचे मिळवलेत अमर ठाकूरने. हर्षल पाटील येतोय नवीन फलंदाज अंतिम चेंडू खेळण्यासाठी.
आमचे डीजे मास्टर गणेश, आपण कुठे असेल तर या. धावसंख्या 25, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि स्क्रीन समोर खूप चांगलं क्षेत्ररक्षण रितेश म्हात्रे यांचं आणि मिळते फक्त एकच धाव. आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज अमर ठाकूरने आणि 2 विकेट देखील मिळवलेत आणि या सामन्यावरती एक मजबूत पकड निर्माण केली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 आणि जिंकण्यासाठी 27 धावांचं टार्गेट सेट केलंय. निहाल 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा संघासमोर. सोनारपाडा टीमला की आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत. 27 धावांचं टार्गेट आहे. निहाल 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा टीम समोर. काका पावशे आणि विलास पाटील साहेबांचा संघ आहे आणि काका पावशे यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. ₹5000 पारितोषिक आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी समर वजे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. सोनारपाडा टीमला आणि बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. सोनारपाडा टीमला समर दादा वजे देखील सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. परंतु या स्पर्धेमध्ये निहाल 11 या नावाने संघ खेळतोय. काका पावशे आणि विलास पाटील साहेबांचा संघ आहे. काका पावशे जे काकडवालचे आहेत आणि विलास पाटील मांगरुळचे आहेत. त्यांचा हा संघ आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल पुढच्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये आणि गावदेवी काकडवाल या संघासमोर फाईट करेल. क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल त्यासाठी हा सामना सुरू आहे. अतिशय महत्वाचा सामना. गावदेवी काकडवाल संघ आधीच दाखल झालाय. त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी काकडवाल संघ देखील वाट पाहतोय. अमोल पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती भावेश म्हात्रे. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती भावेश म्हात्रे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे हा डॉट बॉल. लेग कटर हा चेंडू होता. चेतन पाटील मांगरोळ यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सोनारपाडा या टीमला नक्कीच खूप मोठी संधी आहे. लाऊड अपील करतात आणि अपील आय थिंक यस उचलून धरली पंचांनी आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. अमोल पाटील बॅक टू द पवेलियन.
अनिकेत पाटील येतोय नवीन फलंदाज. शून्यावरती हा पहिला विकेट गमावलाय अमोल पाटीलच्या स्वरूपामध्ये. 27 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 9.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. अनिकेत पाटील स्ट्राइक एंडला आहेत. क्या बात है, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट चाललाय. जवाब देखना, नजाकत भरा फटका. बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. आणि धावसंख्या 4. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 14 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे इक्वेशन, हे समीकरण. फुल टॉस चेंडू चुकीला मापी नाहीये, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. बनवायचे धावा 13. दोन षटकारांसाठी नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आहे गोविंद माने यांच्याकडून. योगेश पाटील स्ट्रायकिंगला आहेत. 12 चेंडू आणि 13 धावा बनवायचे आहेत. ऑन साइडला फटका चांगला, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अकरा चेंडू आणि 9 धावा बनवायच्या आहेत. समीकरण सोपं झालंय. स्विच हिट करतायत क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे. नेट एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. अनिकेत पाटील नक्कीच स्ट्राइक एंडला आहेत. एक षटकार लगावलाय. जर अजून एक षटकार लगावला तर गोविंद माने सोनारपाडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 8 धावांची गरज आणि गावदेवी काकडवाल
या संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस साठी या, आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु शॉर्ट पॉइंटला भावेश येत आहेत चेंडूवरती आणि मिळते एकच धावे. चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल 20. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. काका पावशे आणि विलास पाटील साहेबांचा हा संघ आहे. निहाल 11 गावदेवी, RM11 सोनारपाडा. उद्योजक आहेत काका शेठ पावशे आणि विलास शेठ पाटील. यावेळी ड्राईव्ह केलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव. धावसंख्या 21. 6 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अनिकेत पाटील स्ट्रायकिंगला आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा रोशन कुंभार आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी खूप चांगली केली होती. क्या बात आहे. फॉलिंग स्वीप पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार की षटकार, यश षटकार आणि सामना झालाय फिनिश.